या सर्व सोसायटीला खुल्लं मतदान करण्याचं आणि खुल्लं निवडणुकीला उभा टाकण्याचा तुम्ही मुभा द्या. साहेब डिपॉझिट जप्त करतो, डिपॉझिट जप्त कोणी केलं असेल तर ह्या परिवाराने केलेलं. आणि हे स्वतःला मिस्टर क्लीन म्हणतात. माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही डीसीसी बँक चांगली चालवतात ना. निवडणूक म्हणजे काय असते यांनी आमच्यावर आरोप करतात. भाजप म्हणजे सगळ्या लोकशाहीला मारणारा म्हणजे भाजप, यांनी आमच्यावर आरोप करतात. लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्या. आता ह्यांनी काय केलं, मतदार यादीमध्ये माझं इथले जे आमदार आहेत ना अमित भैया देशमुख, त्यांना माझं आव्हान आहे, लातूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीला खुल्लं मतदान करण्याचं आणि खुल्लं निवडणुकीला उभा टाकण्याचा तुम्ही मुभा द्या. साहेब डिपॉझिट जप्त करतो, डिपॉझिट जप्त. निवडणुकीत उभा किती उदाहरण आमच्या इथं निलंग्यामध्ये 70 सोसायटी आहेत, त्याच्यातल्या फक्त 5 जणच निवडणुकीला उभा टाकू शकतात. अ वर्गामध्ये असेल तर त्यालाच अधिकार आहे, आणि अ वर्गामध्ये ह्यांनी नावं लिहून ठेवलेत, हा अ वर्ग हा, आणि त्याच्या पुढचंच आहे. म्हणजे फार पुढेच आमचे लोक. त्याला सूचक जरी असेल ना तो देखील अ वर्गाचाच लागतो. सर्व तमाम शेतकरी बांधवांना जे त्या बँकेचे सभासद असतील, ते बँकेचे कर्ज घेतले, ज्यांनी बँकेचं सभासदत्व घेतात म्हणजे तुमचे पैसे कपात करतात का नाही, तुला अधिकार द्या. लोकशाही पद्धतीने होऊ द्या निवडणुका, कुणालाही निवडणुकीमध्ये लढण्याचे अधिकार द्या. ज्यांनी बँकेचं कर्ज घेतले तो सभासद आहे, यांना मतदानाचा अधिकार द्या. माझं खुल्लं आव्हान नाही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला, अमित भैयांना माझं म्हणणं आहे, धीरजला तर मी बोलत नाही किंवा मी बोलू शकत नाही, कारण त्याला त्याच्यातली माहिती शून्य आहे, काही माहित नाही. यांनी खुल्या पद्धतीने निवडणुकीला समोर, आणि आमची तयारी आहे.